बदलापुरात सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींमध्ये आता नवा ट्विस्ट आलाय। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवरील सदस्य निवडीवरून हा वाद पेटलाय। भाजपकडून वृक्ष प्राधिकरण समितीवर आदर्श तायडे यांची निवड करण्यात आली आहे। मात्र तायडे यांनी सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्रावर सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवडकर यांनी आक्षेप घेत या प्रमाणपत्राची तसंच संबंधित संस्थेची चौकशी करण्याची मागणी केली आहे। यानंतर आदर्श तायडे यांनी पत्रकार परिषद घेत चेंदवडकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत। आपली बदनामी करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू असल्याचा आरोप आदर्श तायडे यांनी केलाय। तसंच या प्रकरणामागे तुकाराम म्हात्रे यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तर दुसरीकडे आदर्श तायडे यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत संगीता चेंदवडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। हे आरोप प्रत्यारोप सुरू असताना संगीता चेंदवडकर आणि शिंदे सेनेचे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन गाठत त्या ठिकाणी ठिय्या दिला। आदर्श तायडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर वृक्ष प्राधिकरण समितीतील आदर्श तायडे यांच्या नियुक्तीवरून भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांच्या नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय मुख्य अधिकारी घेतील। मात्र आदर्श तायडे यांनी केलेल्या वक्तव्याला भाजपाचा कोणताही पाठिंबा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। बघावं, हा आमचा वृक्ष प्राधिकरणाचा ग्रुप आहे। संगीता चेंदवडकरनी केलेली माझ्याबद्दलची सीएम साहेबांकडे तक्रार या तुकाराम म्हात्रेंनी इकडे व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकली। आज बदलापूर शहरामध्ये माझ्या नावाचे माझे फोटो वापरून माझ्या नावाचं हे करून माझी बदनामी केली जाते। याच्यामध्ये या तुकाराम म्हात्रेचा फार मोठा रोल आहे आणि या तुकाराम म्हात्रेला योग्य ते उत्तर आदर्श तायडे देईल। मी नेहमी सांगत असतो, त्याच्यामध्ये जर दम असेल तर आदर्श तायडेला तू डायरेक्ट येऊन भीड। तुझी लायकी असेल ना तू आदर्श तायडेशी डायरेक्ट येऊन बोल। ह्या अशा बायका आमच्या अंगावर पाठवू नको। आणि जर तू बायका पाठवत असशील तर माझ्याकडे आदर्श तायडेकडे हजारो बायका आहेत। आमच्या अशा माता भगिनी आहेत, अशा कार्यकर्ते आहेत जे त्यांना योग्य ते उत्तर देतील। आजपर्यंत संयमाची भूमिका घेतली, आजपर्यंत सामंजस्याची भूमिका घेतली, पण ही संगीता चेंदवडकर आणि ती राणी जवळेकर या दोघींचंही तुम्ही कर्तृत्व बघा। ही राणी जवळेकर त्या आमच्या एका नगरसेवकाला एसआरएच्या प्रोजेक्टमध्ये ब्लॅकमेल करते। ही संगीता चेंदवडकर, तुम्हाला मी सांगतो, अय्यंगार बेकरीवर मागच्या आठवड्यात एफडीएने धाड टाकली। ते अय्यंगार बेकरी बंद करावी म्हणून हिने तिकडे जाऊन तमाशा केला। आज ती अय्यंगार बेकरी चालू झाली। याच्या मागचं उत्तर त्यांनी बदलापूरकरांना दिलं पाहिजे। जर एफडीएने कारवाई केलेली अय्यंगार बेकरी चालू कशी काय होते? कुठे सेटलमेंट झाली बाई? तुकाराम म्हात्रेला मला एक सांगायचंय, तुझी लायकी असेल ना लायकी तर आदर्श तायडेला डायरेक्ट येऊन भेट। तुला जिथे सांगशील तिथे तुझ्याशी चर्चा करायला तयार आहे। तुझ्यासारखे नपुसक धंदे आम्ही केले नाही। तू या बदलापूर शहरात तुला असं वाटलं तू बॉस आहेस। अरे या शहरात तू काय, तुझा 10 पिढ्या आल्या तरी बॉस नाही उदेणार। या शहरात आता आजपासूनची ही सुरुवात तुम्ही केली होती, याचा अंत आदर्श तायडे करेल। आता जर तुम्हाला तुमच्या अंगावरचे त्या तुकाराम म्हात्रेला सांगतो, तुझ्या अंगावरचे कपडे नाही उतरवले ना तर आदर्श तायडे नाव नाही। आणि लक्षात ठेव, ही आता अतिदर्शीची भूमिका आहे। आता परिस्थिती अशी आहे की जर तू आमच्यावर आरोप करत असशील तर आरोपाला आरोपाने नाही तर त्याला सडेतोड उत्तराने आता तुम्हाला प्रत्युत्तर मिळेल। आणि सर्वात महत्वाची गोष्ट यापुढे लक्षात ठेव, ही आता अतिदर्शीची भूमिका आहे। आता परिस्थिती अशी आहे की जर तू आमच्यावर आरोप करत असशील तर आरोपाला आरोपाने नाही तर त्याला सडेतोड उत्तराने आता तुम्हाला प्रत्युत्तर मिळेल। आणि सर्वात महत्वाची गोष्ट, या बदलापूर शहरात आजपर्यंत मी कधी कोणावर आरोप केले नव्हते। आजपर्यंत आम्ही कुठेही सेटलमेंट केलेलं नाही। या बायकांसारख्या सेटलमेंट किंग आम्ही नाही। अरे बेकरीमध्ये पैसे खाणारी माणसं ही या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत, मी तुम्हाला दाखवतात। एमआयडीसीतले ते लोक आता मला फोन करत होते, त्यांना ते उद्या समोर येणार आहेत। मी उद्या परत प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। हिने जिथे जिथे तो गाळा मालक ज्याचा हिने गाळा हडपला, हे सगळे माणसं आता समोर येणार आहेत। आदर्श तायडेला आज ह्या क्षणाला एक चॅलेंज करीन की बाबा तू हे पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 करण्यापेक्षा ना एकदा आमच्या समोर बस आणि तू सगळ्यांच्या समोर हे प्रूव्ह करायचं की संगीता चेंदवडकरने सेटलमेंट केली। रेवा बिअर शॉपची केस 12 वर्ष चालली। बदलापूर शहरातल्या कुठलाही सर्वसामान्य पीडित व्यक्तीचा विषय असेल ना तो माझ्याकडे येतो आणि त्यांनी सांगावं। मी आज बदलापूरकरांना सांगेन की जर तुमच्याकडे मी कुठल्याही गोष्टीसाठी पैसे मागितले असेल तर ह्या आदर्श तायडे या व्यक्तीच्या समोर तुम्ही उभे राहा आणि त्यांना दाखवा आणि मलाही कळू देत की संगीता चेंदवडकरने कोणाकोणाकडनं पैसे खाल्ले। विषय घेतले, सह्याद्री हॉस्पिटलचा असेल, धनलक्ष्मी हॉस्पिटलचा विषय असेल, आम्ही कोर्टात देतो। कोर्टातले विषय कसे चालतात आणि किती दिवस चालतात हे बदलापूरकरांना माहितीये। परंतु वारंवार ही व्यक्ती आदर्श तायडे जो आहे त्याची लायकी नाहीये। तू प्रत्येक वेळेला बाबासाहेबांचं नाव घेणार। अरे बाबासाहेबांना आम्ही सुद्धा मानतो, आम्ही सुद्धा संविधान आम्हाला सुद्धा माहितीये, पण प्रत्येक वेळेला बाबासाहेबांचं नाव घेऊन तू जे काही हे कट कारस्थान आणि तुला जे कोण चालवणारी 4-5 डाळकी आहेत ना त्यांना सुद्धा मी आज चॅलेंज करेन। तुम्ही चुकून सुद्धा बघा, माझ्या मागे पुढे कोण नाही। त्याने काय सांगितलं, आम्ही संसारी लोक आहेत। अरे भडव्या, तू 2-2 बायकांना सोडलंयस,
तिसऱ्या बाईबरोबर तू आता लग्न केलं, मला तुझ्या वैयक्तिक आयुष्याशी घेणं देणं नाही, पण जर तू आमच्या शेपटीवर पाय दिलास ना तर मी तुला घरात घुसून मारेन. माझ्या मागे पुढे नाही बाप आहे नाही आईचा आता माझी आजारी आहे, हंतरुणात आहे, आणि तुझ्या या सर्व गोष्टींमुळे आता मला मानसिक त्रास व्हायला लागलाय. त्यामुळे मी बदलापूर पोलीस स्टेशनला तुकाराम म्हात्रेंचं त्याने नाव घेतलेलं आहे ना, तुकाराम म्हात्रेंच्या बरोबर मी जाणार आणि आदर्श तायडेवरती 354 आणि आमच्या बाबतीत त्याने जे जे काही केलेलं आहे ते, आणि बरोबर बदलापूर पोलिसांच्या बाबतीत तो जे काही बोललाय, मी आमदार साहेबांना आणि नगराध्यक्ष मॅडमना विनंती करीन की तुम्ही हे जे काही कठपुतली खेळवताय ना ही बंद करा. नाही हे कधीतरी बदलापूर आहे ना अंबरनाथच्या दिशेने चाललेलं आहे. आणि तुम्ही वारंवार जेव्हा बोलता की संगीता चेनवणकर, राणी जवळेकर, अर्चना सोडकर बदलापूर शहराचं नाव बदनाम करतं, तर तुमच्या बरोबर असणारी लोकच बदलापूर शहराचं नाव करतात हे पुन्हा सिद्ध झालंय. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे तुम्हा सर्वांना की तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर ते तुमच्या जवळ ठेवा, पण कार्यकर्त्याचा बळी देऊ नका. आदर्श तायडेच्या बाबतीत आज जे काही होईल ना ते संपूर्ण बदलापूरकर बघतील, कारण आम्ही पण आता हात वरती केलेत. तुकाराम म्हात्रे या व्यक्तीचा चारणाचा विषय नव्हे, त्याचा संबंध नसताना सुद्धा त्याला तुम्ही त्याच्यात खेचलाय. आणि कुठेतरी वृक्ष प्राधिकरण ह्या समितीवरती जी बोगस प्रमाणपत्र देऊन जी निवड झालेली आहे तो विषय कुठेतरी बगल जायचा प्रयत्न चालू आहे, पण तो विषय आम्ही सोडणार नाहीये. सगुणा बाग रुरल फाउंडेशन असेल, बदलापूर नगरपालिका असेल, मुख्याधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील किंवा त्या समितीमधले जे काही नगरसेवक असतील, त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की आदर्श तायडे या व्यक्तीची हकालपट्टी झालीच पाहिजे. आज पुरतं मी थांबणार नाहीये. 2 दिवसांनी मी बदलापूर नगरपालिकेमध्ये येणार आणि मुख्याधिकारी साहेबांच्या केबिनमध्ये बसून आंदोलन करणार. तुम्ही या व्यक्तीला त्या पदावरून काढा. कारण पहिली गोष्ट ही आदर्श तायडे हे कोण नालायक वृत्ती बदलापूरमध्ये आहे ना, ह्याला मी भीक पण घालत नाही आणि ह्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही. 2-3 दिवसापासून बदलापूरमध्ये एक वाद चालू होता. आदर्श तायडे विरुद्ध आमची संगीताताई चेंदवनकर आणि राणी जोगलेकर यांनी काहीतरी त्याची माहिती मागवलेली की यांनी वृक्ष प्राधिकरण ज्या समितीमध्ये आहे त्या समितीत काहीतरी खोटे पेपर दाखल केलेले आहेत. ते पेपर मला कुठून तरी व्हॉट्सअपच्या द्वारे मिळाले. मी ते आमच्या नगरसेवकांच्या ग्रुपमध्ये प्रसिद्ध केले आणि जी समिती आहे त्या समितीमध्ये टाकले. बाबा खरं काय खोटं काय हे जरा बघा, कारण ह्याचं उद्घाटन आहे उद्या. त्या परिषदमध्ये संगीता चेंदवनकर आणि राणी जोगलेकर ह्या दोघांना तुकाराम म्हात्रेंनी माझी सुपारी दिली आणि या सुपारीच्या द्वारे तुकाराम म्हात्रेंनी यांना भुकाला लावला असं तो बोलला. अतिशय माझ्या बाबतीत तो खालच्या दर्जाचं बोलले. मी त्या आदर्श तायडे आणि त्याच्या टीमला त्यांनी मला ललकारलं आणि त्यांनी सांगितलं की बदलापूरमध्ये फिरू देणार नाही. मी आदर्श तायडेला सांगतो, दादा कुठे येऊ सांग, तुझ्या कोणत्या चौकात येऊ, तुझ्या घराजवळ येऊ, या तुझ्या कुठल्या पक्षाच्या कार्यालय असेल त्या ठिकाणी येऊ, किंवा तुझा बाप कोण आहे, तुझा कोण चालवतोय, तुझ्या बापाच्या घरी येऊ हे सांग मला. आणि राहिला प्रश्न तू माझ्या कपडे काढण्याचं बोलतोय, तर दादा माझं एकच टी शर्ट घालतोय मी. तू किती जॅकेट घालतो ना ती सगळी जॅकेट तुझी या नगरपालिकेत जर नाही उतरवली परत दिसल्यावर मला तू, तर माझं नाव सुद्धा तुकाराम म्हात्रे हे लक्षात ठेव. तू अतिशय मला खालच्या दर्जाने बोललाय. मी कुठे भ्रष्टाचार करतो, मी कुठे पैसे खातो. तू एक बापाची जर औलाद असेल ना तर माझा भ्रष्टाचार काढून दाखव, नाही तर मी तुला माझ्या पद्धतीने उत्तर देणारच आहे. पण आज कायदेशीर मी पोलीस स्टेशनला जाऊन आता गुन्हा दाखल करणार आहे. तुझं तर माझं खरं खोटं काय ते करून दाखव. तू म्हटलं ना 1 to 4, मी 4 to 3 करणारा माणूस आहे. तू फक्त माझ्या नादी लाग आणि मी तुला काय आहे ना ते तुला दाखवून देईन. आणि तुला एकच सांगतो, तुला तुझ्या बापाने बोलायला लावलं ना, तुला खरोखर आज एक बापाने काढला असेल ना तर साला 3 तासाच्या आत माझ्या समोर ये, नाही तर मी येतो. बघू तू एक बापाचा आहे का 10 बापाचा आहे. सोडणार नाही. तू जिथे भेटशील तिथं तुझ्या तोंडाला काला फासून. नाही तुला माझ्या पक्षातले लोक धडा शिकवले ना, माझं नाव पण तुकाराम म्हात्रे नाही. आणि तू ज्यांच्या जीवात उड्या मारतो ना त्यांनाही आज सांगतो, आज मी आदर्श तायडे हा भेटल तिथं पोलीस स्टेशनला त्याला घेऊन येईन. पण तुम्ही फक्त जो त्याच्या बरोबर येईल ना त्याला सांगतो की बघा मग तुकाराम म्हात्रेला जो डिवचलतो त्याच्यात काय परिणाम होतात याचे परिणाम. आता एसीबी डीसीबी पोलीस स्टेशनला चाललोय. पोलिसांनी 2 तासात गुन्हा दाखल नाही केला आणि याला जर हजर नाही केला गुन्हा दाखल करून, तर आमचं पोलीस स्टेशनला मोठं आंदोलन होईल आणि ह्याचे परिणाम जे होतील ते आदर्श तायडे आणि पोलीस यांना भोगावं लागणार आहेत.